सो आता जीएस पेपर 1 मध्ये हिस्ट्री पार्ट आहे मेन्स मध्ये. आता प्री आणि मेन्स मध्ये काय फरक आहे तुमचा, तर एन्शंट इंडिया, मिडिवल इंडिया हे प्रिलियम मध्ये नाही, सॉरी मेन्स मध्ये नाही. सो एन्शंट मिडिवल इंडिया तुमचा कशामध्ये आहे, फक्त प्रिलियमला. मॉडर्न इंडिया, पोस्ट इंडिपेंडंट इंडिया, ते तुमचा आर्ट कल्चर आर्किटेक्चर आणि हे जे वर्ल्ड हिस्ट्री, चार तुमचे मेन्सचे पार्ट आहेत आणि जॉग्राफीचा जो पार्ट आहे. आता हे जे चार पार्ट आहेत त्याच्यामध्ये तुमचं काय झालं, आता 3 विषय, जॉग्राफी, हिस्ट्री आणि इंडियन सोसायटी जीएस 1 मध्ये 3 विषयात डिवाइडेड सगळा पेपर. 6-7 प्रश्न, कुणावर फिक्स नाही, 20 प्रश्न टोटल येणार आहेत. ऑन अन ऍव्हरेज ह्याच्यावर 6 येतील, जॉग्राफीवर येतील 6, कुठल्यावर तरी एक एक्स्ट्रा येतो 7-7. तर ते दाखवतो पण वेटेज वगैरे वाईज सगळं. आणि याच्यामध्ये मग हिस्ट्रीवर किती प्रश्न येतात, 6 ते 7 प्रश्न मी जे आधी सांगितलेले. 7 प्रश्नात 4 विषय स्टडी करायचे. 4 विषय, वर्ल्ड हिस्ट्री, पोस्ट इंडिपेंडंट, मॉडर्न आणि आर्ट आर्किटेक्चर कल्चर. त्याच्यात विचारून आला तर एखाद दुसरा येतो. त्यामुळे याचा किती अभ्यास करायचा आणि त्याच्यावर किती वेळ घालवायचा हे तुम्हाला नीट कळलं पाहिजे. पण असं नाही की अभ्यास करायचाच नाही त्यांचा, पण एवढा अभ्यास करायचा की प्रश्न आला तर काहीतरी लिहिता आलं पाहिजे. ओके, मग वर्ल्ड हिस्ट्रीवर प्रश्न आला ना, काही ऑड येऊ शकतो एखादा, जपानच्या हिस्ट्रीवर वगैरे नाही जमू शकत, नाही जमला त्याचा सोडून काय फरक पडत नाही. पण जे महत्वाच्या घटना आहेत 15-20 हिस्ट्रीतल्या माहितच पाहिजेत ज्याच्यावर प्रश्न आला तर. म्हणजे काय, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, औद्योगिक क्रांती, वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2, अमेरिकन क्रांती, रशियन क्रांती, फ्रेंच क्रांती वगैरे, कोल्ड वॉर जे सगळ्या एरियात आला. सो अशा 10-12 घटना आहेत त्या करायच्याच एकदम टू द पॉइंट, परफेक्ट. त्याच्यावर काही प्रश्न आला उत्तर जमलंच पाहिजे. ओके, पण लयच ऑड आला त्या सोडून. आता अख्खं पुस्तक वाचायचं तुम्हाला आणि काही जास्त वाचायचं नाही, माझ्या नोट्स ना तेवढ्यात वाचायच्या, त्याच्यावर प्रश्न आला बाकी भगवान भरोसे, काही टेन्शन घ्यायचं नाही. पण त्याच्यामध्ये मग 201 पेजेसच्या नोट्स असतील, 250च्या एकदा वाचून घ्यायच्या सगळ्या, आन्सर रायटिंग करायचं, त्याच्यावर आला एखाद दुसरा येणार आहे. मग युटिलिटी मी जे सांगितलं ना, 4 विषय करा आणि 6-7 प्रश्न, हा एकटा टॉपिक आहे ज्याच्यावर 6-7 प्रश्न येणार आहेत. इंडियन सोसायटी, भारतीय समाज. ओके, आणि हे जे 6-7 प्रश्न येणार आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला स्टॅटिक जे शिकायचं ना, जे क्लासमध्ये मी नोट्स वगैरे देईन आणि बेसिक शिकवेन, अदर दॅन दॅट 201 पेजेसच्या नोट्स असतील, दुसरं काही बघायचं नाही. त्याच्यावर भारतीय समाज समजून घ्यायचा फक्त. ह्याच्यावर प्रश्न येणार नाही, टॉपिक दिलेत त्याच्यावर. प्रश्न त्याच्या पुढचे येतात, आज भारतीय समाजात काय चालू आहे. आता प्रश्न येतो कसा, याचं एक उदाहरण तुम्हाला आता सांगायला. सो उद्या आपल्या एमपीसी गाईड चॅनलवर माझा व्हिडिओ अपलोड होईल, तो आता मी 4 वाजता रेकॉर्ड केला. पॉर्शेची कार केस झाली, ते ऍक्सिडेंट झाला पॉर्शेचा, 2 पोरं मेली पुण्यात. तर ज्यांनी रक्त इकडून तिकडे पोचवलेलं ना, आईचं रक्त काढून दिलं ब्लड चेकिंगला की पोरात दारू पिलेला कळू नाही वगैरे म्हणून, त्यांना अरेस्ट केलेलं, त्या लोकांना बेल मिळाली, बाकी सगळे अजून जेलमध्येच आहेत. त्या केसमध्ये जस्टिस नागराथन जे होते त्यांनी एक कमेंट केली की इंडियामध्ये असा सोशल ट्रेंड चालू आहे आता नवीन, की ज्या पालकांना स्वतःच्या मुलांवर घालवायला वेळ नाहीये किंवा हे नाहीये, काय त्याला म्हणतात, टाइम द्यायला नाहीये किंवा एंगेजमेंट करायला वेळ नाहीये, हे त्याच्या बदल्यात त्यांना एटीएम कार्ड, मोबाईल फोन, पैसे जे देत आहेत आणि त्याचा हा परिणाम आहे वगैरे, की तुमचे एटीएम, मोबाईल फोन वगैरे हे तुमच्या ह्याची जागा घेऊ शकतं का, मुलांच्या काय त्याला म्हणतात, म्हणजे प्रेमाची भावना जे तुम्हाला शिकवायला पाहिजेत वगैरे सगळ्या गोष्टींची, हे त्यांनी कमेंट केलं. आता हे जे आहे ना टॉपिक, तो तुम्हाला इतिहासाच्या पेपरमध्ये पण आहे, कुटुंबाची मूल्य संवर्धनातील महत्व. तसा हा टॉपिक तुम्हाला हिथं पण आहे इंडियन सोसायटीमध्ये. मग एक प्रश्न युपीएससीत आलेला आहे, मी पुढे प्रश्न दाखवतो, युपीएससीने विचारलेला प्रश्न काय होता, की पीवायक्यूज जे आहेत ना, तुम्हाला प्रश्न दाखवून टाकतो. हा प्रश्न वाचा. चाइल्ड कडलिंग इज नाउ बीइंग रिप्लेस्ड बाय मोबाईल फोन्स, डिस्कस इज इम्पॅक्ट ऑन सोशलायझेशन ऑफ चिल्ड्रन. लहान मुलांवरील मायेचा स्पर्श आता मोबाईल फोनने घेतला आहे, या बदलाचा त्यांच्या सामाजिकरणावर कसा परिणाम होतो. कळलं? एक्झॅक्टली सुप्रीम कोर्ट हेच म्हणले की भाई आई वडिलांनी जे वेळ दिला पाहिजे पोरांबरोबर त्याची जागा कशाने घेतली आता, मोबाईल फोन, एटीएम कार्ड, पैशांनी. ह्याचा सामाजिकरणावर काय परिणाम होणार आहे. कळलं? सो तुम्हाला जे शिकायचे टॉपिक मध्ये ट्रेंड बघून घ्यायचा आहे, ट्रेंड शिकायचा आहे की प्रश्न कसे येत आहेत. सो टॉपिक बेसिक शिकून घेतला तुम्ही, भारतीय समाज काय आहे, त्याच्यानंतर ओके क्वेश्चन जे येणार आहेत ना सगळे करंटच्या अँगलने येतात.
भारतात आज काय परिस्थिती आहे, समाजात काय चाललं आहे, समाजात काय बदल होत आहे. सो तो विषय एकदम डायनॅमिक आहे करंट अफेअरच्या अँगलने. त्याच्या नोट्स आम्ही तुम्हाला देत राहू. करंट अफेअर त्या महिन्यात अशा काय न्यूज आल्या, घटना आल्या, त्याचे काय प्रश्न वगैरे, आणि ते प्रश्नावर तुम्हाला ऍक्च्युली आन्सर रायटिंग करायचं आहे. त्यामुळे हा पेपरच्या 100-200 पेजेसच्या बेसिक नोट्स होतील स्टॅटिक. याच्यानंतर ह्या पेपरवर जे पण प्रश्न आहेत ना सगळे करंट अफेअरच्या अँगलने डायनॅमिक. एखाद दुसरा स्टॅटिक पण येतो, तर प्रश्न डिस्कस करेन मी, तुम्हाला एक आयडिया येईल कसे प्रश्न येत आहेत. ओके, सो बेसिकली मग जीएस पेपर 1चं नाव काय आहे? भारतीय वारसा, संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल व मराठाच्या काही 12 अंशाचं. आणि त्याच्यामध्ये मग भारतीय वारसा, संस्कृती वगैरे की कल्चर, हिस्ट्री, कल्चर वगैरे, त्याच्यामध्ये मग हे टॉपिक मेन्शन केले त्यांनी भारतीय समाजात. तर पहिलं काही भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारताची विविधता, की सॅलिएंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, डायव्हर्सिटी ऑफ इंडिया. सो मग भारतीय समाजातलं काय ठळक वैशिष्ट्य आहे तुम्ही सांगा. टॉपिक आपण डिस्कस केला नाही पण सांगितलं डायनामिक टॉपिक आहे. भारतीय समाजातलं सगळ्यात ठळक वैशिष्ट्य काय वाटतं तुम्हाला? कुठलं सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट आहे भारतीय समाजाबद्दल? तुक्का मारा, पेपर सगळ्यात तुमच्या थिंकिंगवर असतो. भारतीय समाजात काय आहे तुम्हाला विशेष वाटतं दुसऱ्या समाजांपेक्षा? काय पण कल्चरमध्ये कुठली गोष्ट? कल्चर सगळ्यांकडे आहेच की, पण आपलं काय वेगळं आहे? पारंपरिक, ठीक आहे म्हणू शकते. ऐतिहासिक खूप जास्त आहे. धर्माचं काय? ठीक आहे. सो डायव्हर्सिटी, विविधता, ठीक आहे. अनेक धर्म आहेत इंडियामध्ये. बाकी लँग्वेज अजून. सो भारतात खूप विविधता आहे. धार्मिक आहे, सांस्कृतिक आहे, सामाजिक आहे, जाती आहेत खूप साऱ्या, भाषा खूप साऱ्या आहेत. मग मला याच्यात सांगा की सगळ्यात जास्त ठळक वैशिष्ट्य, अजून 10-15 वैशिष्ट्य मी शिकवेन क्लास शिकवता. कृषी प्रधान पण एक वैशिष्ट्य आहे, ठीक आहे. आता तर कमी होत चाललंय ते. पुरुष प्रधान पण आहे, आहेत बरीच वैशिष्ट्य, आपण आता बघू. पण हे जे मी सांगितलंय सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य तुम्हाला काय वाटतं सगळ्यात महान? आता हे तुम्हाला युपीएससी लेवल जसा विचार करायला पाहिजे, क्वेश्चन जे येणार आहेत. सगळ्यात महान वैशिष्ट्य भारताचं जे आहे ना, की भारतात खूप संस्कृती आहेत, धर्म आहेत, जाती बिती वगैरे वगैरे, विविधता. त्या सगळ्यात महत्वाचं विविधता और वैशिष्ट्य ते आहे तुमचं भारताच्या भाषा. धर्म आहे ना, तुम्ही उद्या बनवू शकतो माहितीये का, एका दिवसात. मी देव, मला फॉलो करा, हे तुमचे हे झाले मंत्र, हे रिच्युअल झाले आणि करा, झालं. धर्म बनवायला काही जास्त वेळ नाही लागत. दिगभर धर्म पंत बनवू शकतात, लोक फॉलो करायला झाले, संपला विषय. लोकांनी ऍक्सेप्ट केला तर अकबर बनून गेलता, दिनेला एक धर्म, एक स्वतःचाच वेगळा. पॉइंट एवढा आहे ना, भाषा बनवणे इम्पॉसिबल गोष्ट आहे, लिटरली इम्पॉसिबल. भाषा बनवणे हजारो वर्ष शिकायला जिंदगी निघते आपली पूर्ण, नीट ग्रामरने शिकवायला. तुम्ही भाषेचे शब्द बनवा, त्याची स्क्रिप्ट बनवा, त्याचे ग्रामरचे नियम बनवा, आणि लोकांनी ऍक्सेप्ट करून लोक शिकतायत, पुढच्या पिढीला ट्रान्सफर होतीये. 5-5 हजार वर्ष पण भाषा जन्माला येत नाही एखादी जन्माला घालायची तर. त्याच्यामुळे भाषा एवढ्या कमी येत ना जगात. ओके, आणि भारतासारख्या एका राज्यात एवढ्या भाषा आहेत भारतासारख्या देशात, जेवढ्या अख्ख्या युरोपमध्ये मिळत नाही तुम्हाला खंडात. सो तुम्हाला हे असं नीट समाजाच्या बद्दल ठळक सगळ्यात वैशिष्ट्य आहे भारताचं, सर्वात ठळक विचारलं त्यांनी तर भाषीय संस्कृती, बहुभाषीय. कारण इतक्या भाषा असणे आणि ज्या टोटली एकमेकापासून वेगळ्या आहेत. तमिळ आणि केरळ, कन्नडी, महाराष्ट्र मराठी, आणि गुजराती भोजपुरी, आणि पंजाबी आणि राजस्थानी, इतके जवळजवळ पण एवढ्या वेगळ्या भाषा. खूप रेअर आहे वैशिष्ट्य, आणि ही भाषा लवकर बनत नाहीत. सो ही ठळक वैशिष्ट्य. आणि ह्या टॉपिकमध्ये मग आपल्याला बेसिक काय बघायचं, ठळक वैशिष्ट्यामध्ये जाती, धर्म वगैरे सगळ्या गोष्टी. मग धर्म काय असतं, जात काय असतं, पंथ काय असतो, अशा वेगवेगळ्या टर्म्स आहेत, त्याचा तुम्हाला अर्थ नीट समजून घ्यायचा आहे. ओके, आणि मग जात म्हणजे काय, की जी तुमचं काय काम करतात त्याच्यावरून आधारित होती जात. पंथ हा काय म्हणतात, कामावर आधारित नव्हता. पंथ कशावर होता, अध्यात्मावर आधारित. वेदांत, नाथ संप्रदाय, मानवपण संप्रदाय वगैरे.
सो पंथ काय असतो, धर्म काय असतो, जात काय असते वगैरे, ते कसं समाजातलं ऑर्गनाइज आहे या सगळ्या गोष्टी. ओके, मग संस्कृती काय असते, मग काय असते संस्कृती, संस्कृतीची व्याख्या काय. संस्कृती म्हणजे तुम्ही जेव्हा संस्कृती विचार करता, संस्कृती तुम्हाला काय वाटतं, संस्कृती म्हणजे असतं काय. पाळत आलेल्या रूढी, ठीक आहे, ते त्याचा एक भाग झाला. वेशभूषा एक भाग झाला. अजून अजून काय वाटतं तुम्हाला, परंपरात काय असतं. सॉरी, संस्कृतीत काय असतं. बोला बोला, संस्कृती काय असते. आणि ह्यात अशाच छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्यायच्यात नीट. बाकी या सिलेबसचा स्टॅटिक पार्ट म्हणजे काय नाही. तू म्हणली ते बरोबर आहे, पण ह्याला म्हणतात सामाजिक नियम. पुरुषांनी काय, महिलांनी काय, कुठल्या जातींनी काय, समाज नियम, ते येतात संस्कृती. बरोबर आहे. सो बेसिकली लक्षात ठेवा, आपण सामाजिक प्राणी आहोत, पण बरेच प्राणी सामाजिक आहेत. कुत्रे पण सामाजिक आहेत, कळपानी ग्रुपमध्ये राहतात. कोल्हे सामाजिक आहेत, लांडगे सामाजिक आहेत, मधमाशा सामाजिक आहेत. फक्त मानव एकमेव आहे जो सांस्कृतिक आहे. बाकी प्राण्यांना संस्कृती नाही. मग संस्कृती म्हणजे काय की मॅनमेड गोष्टी ज्या आहेत, मानव निर्मितच ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या येतात संस्कृतीत. आणि मानव निर्मित ज्या गोष्टी आहेत ना, समाज आपल्याला कॉपरेट करावंच लागतं. कुत्रे बित्रे एकमेकांशी कॉपरेट करतात, लांडगी करतात शिकार करताना वगैरे. संस्कृती आहे ना, जे फक्त मानवाने बनवलेली गोष्ट असते. आणि मानवाने बनवलेल्या गोष्टीमध्ये काय काय येतं मग, तर तुम्ही जे सांगितले ना त्या सगळ्या येतात. तर त्याचे दोन गट पडतात सांस्कृतिक, हे नंतर डिटेलमध्ये शिकवेन सिलेबस शिकवताना. एक असतात टँजिबल, भौतिक संस्कृती, आणि दुसरी असते अभौतिक संस्कृती, इनटँजिबल. भौतिक संस्कृती म्हणजे काय, तुम्ही जे फील करू शकता, बघू शकता, हाताळू शकता, असे संस्कृतीचे घटक. मग ही काय बोलली, वेशभूषा. वेशभूषा काय असते, दिसते डोळ्यांना, कपडे कसे घालतो, धोतर, साडी वगैरे. ओके, हे काय आलं तुझं टँजिबल आस्पेक्ट, भौतिक. तुम्ही काय खाता, अन्न, भारतात एवढी व्हरायटीज, हे स्पायसी फूड आपलं कल्चर झालं, संस्कृती. तुमचं अन्न हे पण काय येणार टँजिबल. कला, डान्स, म्युझिक, ऐकतो गाणी, डान्स पाहतोय आपण, हे काय सगळे येतं टँजिबल. नंतर तू काय सांगितलेलं, रूढी परंपरा, हे दिसतात का डोळ्यांना, हे काय तुमचं आलं अभौतिक. नंतर तू काय सांगितलं, सामाजिक नियम, बायकांनी हे करावं ते करावं, हे कुठे लिहिलेत का, ओके, समाजाने ठरवलेले, हे जे काय टँजिबल आहे का नाही, हे काय येतात अभौतिक. सो मग तुमच्या समाजामध्ये कसं हे चालते, समाजाचे काय नियम आहेत, बाप मेला तर राजा कोण होणार वगैरे, धर्म, रूढी, परंपरा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सामाजिक नियम, जे आपण फील करू शकत नाही, भौतिक नाही, पण संस्कृतीला आकार देतात, ते झाले तुमचे इनटँजिबल. धर्म, संप्रदाय, जात, हे सगळं कशात येतं इनटँजिबल. भाषा वगैरे इनटँजिबल. म्हणजे बघू शकतो, फील करू शकतो, डान्स, म्युझिक, ड्रामा, फूड, क्लोथ, हे सगळे. तुमचं गव्हर्नन्स, पॉलिटी कशी चालते, हे तुमचं काय इनटँजिबल. पॉलिटिकल रूल्स काय आहेत, नियम काय आहेत, कुठल्या कायद्याने देश चालतो, लग्न कशी ठरतात, लग्न व्यवस्थेचे नियम काय आहेत, की काय इस्लाममध्ये चुलत बहिणीचे लग्न करतात, हिंदू संस्कृतीत नाहीत करत. हिंदू संस्कृतीत पण आत्ते भावाशी किंवा मामाच्या मुलाशी मुलीशी करतात, आत्याच्या मुलीशी. नॉर्थ इंडियामधले हिंदू नाहीत करत. सो हा धर्माचा इश्यू नाही, हा संस्कृतीचा इश्यू आहे. धर्म संस्कृती वेगळं असतं, मग त्याच्यात काय फरक आहे धर्मात आणि संस्कृतीमध्ये, ओके, हे सगळे पण तुम्हाला बेसिक चर्चा तुम्हाला या टॉपिकमध्ये करायच्यात, की भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये. ओके, त्याच्यानंतर मग रोल ऑफ विमेन अँड विमेन्स ऑर्गनायझेशन, लोकसंख्या आणि त्या संबंधित मुद्दे. पण हा टॉपिक मी तुम्हाला इथं नाही शिकवणार का, कारण मी एसीच्या लेक्चरमध्ये काय सांगितलेलं, की आपण जो एसीचा टॉपिक बघायचा आहे त्याच्यामध्ये काय काय शिकायचं आपल्याला एसेमध्ये, एसे कसा लिहायचा त्याचे लेक्चर होणार आहेत. त्यानंतर एसेत काय लिहायचं ह्याचे लेक्चर होणार आहेत. आणि एसेत काय लिहायचं त्याच्यात मी काय सांगितलेलं, 8-10 थीम्सवर युपीएससीने कन्सिस्टंट निबंध विचारले.
सायन्स आणि रिलिजन, ओके, गांधींच्या कोटवर, तसंच महिलांवर आधारित निबंध. त्याच्यामुळे तिथं मी 7-8 तास निबंधाच्या क्लासमध्ये महिलांवर आधारित निबंध डिटेलमध्ये शिकवणार आहे. ओके, आणि ते जे महिला आधारित निबंध आहेत त्याच्यामध्येच हा टॉपिक तिकडं कव्हर करणार आहे एकदम डिटेलमध्ये सगळेच अँगलनी. फेमिनिझम म्हणजे काय, स्त्रीवाद, ओके, स्त्रीकरण म्हणजे काय, फेमिनायझेशन, असे सगळे टर्म आणि महिलां रिलेटेड काय काय ज्या गोष्टी चालल्यात फुल डिटेलमध्ये, की तुम्हाला भारतीय समाजचा प्रश्न सोडा, अख्खा निबंध जरी लिहिला आला ना तरी उत्तर लिहिता येणार. त्याच्यानंतर काय, पॉप्युलेशन अँड असोसिएटेड इश्यू, दारिद्र्य आणि विकासात्मक प्रश्न, हा ज्यादा इकॉनॉमिक्स मध्येच कव्हर होतो पण आपण थोडे बघू. त्याच्यामध्ये पण काय ना की अपडेटेड नाहीये हा पार्ट आपल्याकडे, कारण 2011 नंतर सरकारने सर्व्हेच केला नाही सेन्सस. नवीन सेन्सस आला तर तुम्हाला याच्यावर भयानक प्रश्न येणार की भारतीय समाजात कुठले ट्रेंड्स वाढत आहेत. ओके, पॉप्युलेशन ते पण कसं आहे, तुम्हाला नंबर आहेत बघायचे बरं का, स्टॅटिस्टिक्स. आता ते जुन्या सिलेबसच्या अँगलने अभ्यास करू नका, सगळं बदलणार आहे, बेकार. हे अजून जे कोचिंगवाले चालले ना, जुन्या सिलेबस, ऑब्जेक्टिव्ह शिकवा, सोपे सोपे प्रश्न द्या, लिटरली सांगतोय. आत्ता काल परवा आयोगामध्ये केरळाची आणि युपी पीएससीची लोक येऊन गेली की कसे, त्यांच्याकडे सिलेबस 5-10 वर्ष आधीच आहे. सरकार त्यांना बोलवतोय पेपर सेट करायला. आता तुमचे जे पेपर डिस्क्रिप्टिव्हचे असणार आहेत ना, ते आपली लोक बसणार, त्यांची लोक बसणार आणि डेटा काढून प्रश्न बनवून देणार. पहिले 1-2 वर्ष आपली लोक फक्त मराठी ट्रान्सलेट करणार त्याला आणि पेपर छापून देणार. सगळं तसंच होणार आहे. सो केरळ आणि युपी गव्हर्नमेंटवर आपण टायअप केलाय, डेप्युटेशनवर त्यांची लोक येतील आणि काही दिवस आपल्या लोकांना ट्रेन करतील, पेपर सेट करणे, चेकिंग करणे वगैरे. 8-10 लोक महाराष्ट्र ठेवून घेणार 1 वर्षभरासाठी तिथंच नोकरीला. ओके, सो बेसिकली त्याच्यामध्ये मग तुम्हाला ट्रेंडमध्ये कसं शिकायचं असतं. तर आता एक ट्रेंड चालली आहे, जे 2026ला जर सेन्सस झाला त्यात आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. तर ट्रेंड काय आहे तुमची, लोकसंख्या आणि हे दारिद्र्य आणि विकासात्मक ह्याच्यामध्ये, की आत्ता इंडियामध्ये मुलांपेक्षा मुली जास्त आहेत. लिटरली सांगतोय, मुलांपेक्षा मुली जास्त आहेत. सेक्स रेशिओ काय आहे 2011च्या जनगणनेनुसार 934च्या आसपास आहे, 940च्या आसपास आहे. 1000 मुलांना 940 मुली. आत्ता जर यंग पॉप्युलेशन बघितलं ना तर 1000 मुलांमाग जवळपास 1050 मुली आहेत. मुली जात आहेत, पॉप्युलेशन मध्ये ठळक वैशिष्ट्य आहे. मुली जात आहेत म्हणजे काय, भारत स्त्रीवादी झाला काय. मग मुलींना एवढा जन्म कशाला द्यायला लागले, एवढ्या मुली कशा झाल्या भारतात. हे मुद्दे तुम्हाला शिकायचे आहेत, समाजात काय चाललंय. तर फालतू मी सांगितलं ना, मार्केटमध्ये काही चिपकवतील, पॉप्युलेशनचा सर्व्हेचा स्टॅटिस्टिक घ्या वाचून जा आणि पेपरमध्ये आला उलटा प्रश्न, मेला. त्याच्यामागे एक वेगळा कन्सेप्ट आहे ज्याला म्हणतात मिसिंग गर्ल आणि अनवॉन्टेड गर्ल्स. मिसिंग गर्ल म्हणजे काय, आधी काय करायचे, मुलींना मुलगी नको म्हणून जन्माधीच मारून टाकायची, सेक्सुअल डिटर्मिनेशन करायचं, मुलगी आहे मारून टाका, मुलगा आहे जन्म द्या. सरकारने जो कायदे केले कडक, पीसीपीएनडीटी ऍक्ट, आणि उचलून टाकले जेलमध्ये. डॉक्टर लोक बी, आईबाप पण सगळी. आणि ह्याच्यामुळे भारतातली लोक काय करायला लागली, पोरगी मारू शकत नाही तर काय करायचं, फॅमिली प्लॅनिंग कसं करायचं, की तुमचं फॅमिली प्लॅनिंग कसं पाहिजे, लग्न झाल्यावर हम दो हमारे दो, हम दो हमारे 5, हम दो हमारे 10, काय पण करा, पण लग्नाच्या आधी ठरवा किंवा लग्न म्हणजे झाल्यावर ठरवा पोर पैदा करायचा. भारतात लोक काय करायला लागली, मारू शकत नाही ना तर मग काय करायचं, पहिलं पैदा होऊ द्या. पहिलं पोरगा पैदा झाला, हम दो हमारे एक, लहान कुटुंब उत्तम कुटुंब. पहिली पोरगी झाली, हम दो हमारे दो, दुसरं पोरग झालं, लहान कुटुंब उत्तम कुटुंब. दुसरी पोरगी झाली, हम दो हमारे 3, तिसरी पोरगी झाली, हम दो हमारे 4, चौथी पोरगी झाली, हम दो हमारे 5. या प्रोसेसमध्ये ज्या 4 पोरी पैदा केल्या ना त्यांना म्हणतात अनवॉन्टेड गर्ल्स, अवांछित मुली. नको होती पण जन्माला आली. महाराष्ट्रात कितीतरी पोरींचं नाव होतं नकुसा, की कुसमध्ये नको होती पण जन्माला आली. ते सुप्रिया सुळेंनी एकदा कुठेतरी बघितलं, याशी आडनाव आहेत सगळे, ते मागून घेतले ऍफिडेव्हिट्स करून, नावं त्यांची नावं मागून घेतले, नंतर ऍफिडेव्हिट करून सगळ्यांची नावं बदलून टाकली, नवीन नावं दिली त्यांना. सो म्हणजे पोरींची क्लिअर अशी नावं ठेवलेली, नकुसा वगैरे आई वडिलांनीच.
आणि ह्याच्यात ज्या पोरी 5-5 पैदा झाल्या त्याच्यामुळे तुमचा हा जो परिणाम आहे अनवॉन्टेड गर्ल्सवाला, हे इश्यू शिकायचे तुम्हाला. ह्यांच्यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे. त्यांना अवांछित मुली म्हणतात. मग तुम्हाला सिंपल प्रश्न येईल, अवांछित मुली म्हणजे काय, किंवा भारतामध्ये आज पुरुषांपेक्षा जास्त मुली आहेत, हे स्त्री प्रधान भारताचं प्रतीक आहे का, असे अॅनालिटिकल प्रश्न येतात. कळलं? नंबर बिंबर तिकडे प्रीमध्ये विचारतील, भारतात सेक्स रेशिओ काय, हे काय ते काय, इकडे अजिबात काही तसलं विचारत नाहीत. सो फक्त पेपर काय आहे सेन्स समजून घ्या. त्यानंतर पॉवर्टी अँड डेव्हलपमेंट इश्यू, नागरीकरण यांच्याशी निगडीत समस्या व त्यांवरील उपाययोजना. गरिबीला उपाययोजना तर ठीक आहे, पॉलिटी वगैरे मध्ये तुम्ही वाचणारच बऱ्याच, पण गरिबी काय असते हा आपल्याला वेगळ्या लेवलला इश्यू अनालिसिस करायचा आहे समाजाच्या अँगलनी. अंडरस्टँड, एकच इश्यू ना तुम्हाला सगळ्या पेपरमध्ये सापडेल. गरिबी इथं पण आहे, गरिबी पेपर 3 मध्ये पण आहे वगैरे. भारतीय समाजाच्या बराच भाग इथं पण इथिक्स मध्ये पण आहे. पॉइंट आहे ना, तो कुठल्या पेपरमध्ये आहे त्याच्यावर तुमचं उत्तर बदललं पाहिजे. काय लिहिचं आहे ते कळेल तुम्हाला, थोड्या हाय लेवल गोष्टी नंतर. पॉइंट काय आहे की गरिबी भारतीय समाजाच्या अँगलनी या टॉपिकमध्ये जस्ट तुम्हाला सांगायला, गरिबी जो आहे ना इश्यू, आपण गरिबी म्हणल्यावर काय डोक्यात येतं, उत्पन्न नाही, हे नाही, फायनान्शियल अँगल. पण हा टॉपिक बघितल्यावर नंतर तुम्हाला कळेल गरिबी फक्त आर्थिक नसते, गरिबी ही सांस्कृतिक पण असते, सामाजिक पण असते. सांस्कृतिक सामाजिक गरिबी म्हणजे काय? तुम्हाला जर आयुष्यात श्रीमंत व्हायचं ना, तर पहिलं लक्षात ठेवा, नोकरी करून कधी येऊ शकत नाही तुम्ही. बिझनेस केला तर. नोकरी करून तुम्ही पैसे सेव्ह करताल, सेव्हिंगवर किती इंटरेस्ट मिळतो? 5, 10, 8-10%. 8-10% तुम्ही महागाईला डील करू शकता. पैसा जर वाढवायचा असला फटाफट, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागते, रिस्क घ्यावी लागते. आता मागची युपीएससी बॅच वर्षभर 30 ऍडमिशन होते, 30-40 आसपास. जेवढे आले ना, खर्च केला आम्ही युपीएससी गाईड मध्ये, इथं 1 कोटभर इन्कम आमचा वर्षाचा 30-40 लाख पण नव्हता. इन्व्हेस्टर म्हणून रिस्क घ्यावी लागते. त्यावेळी पण जेवढे ऍडमिशन होतील दोन्ही बॅच मिळून 40-50 लाख. ठीक आहे, आता इन्फ्रास्ट्रक्चरची कॉस्ट नाही जाणार, पण रेंट बिल्ड करून फायदा नो लॉस नो प्रॉफिट मध्ये असो. पण इथून पुढं मग जेव्हा ऍडमिशन होता लागतील, 50, 80, 100च्या बॅचेस बनायला लागतील, हे रिस्क घ्यावी लागते. आणि गरिबीमध्ये पॉइंट काय आहे ना, सांस्कृतिक का असते. हे एक छोटं उदाहरण सांगायला तुम्हाला, तुम्ही 10 नावं काढायची तुमच्या पाहुण्या रावड्यांची, वडिलांचे मित्र, काका, मामा, कुटुंबातली 10 लोक, मित्रांचे वडील, तुमच्या सगळ्यांची. आणि त्यांना एक प्रश्न करायचा की मला वाटतं एमपीसी युपीसी काय आपलं होणार नाही, तर मी ठरवलंय की पेठेमध्ये मी चहा विकणार आहे. आणि मी बघितलं की चहा विकणारे पेठेतले डेप्युटी कलेक्टरपेक्षा जादा कमवत आहेत, तर मला चहा विकायचा धंदा टाकायचा. आणि तुम्हाला सांगतो की तुम्ही जर पारसी कुटुंबातले नसाल, गुजराती मारवाडी कुटुंबातले नसाल, सिंधी कुटुंबातले नसाल, म्हणजे नसणारच आहे, कारण ती पोरं एमपीसी युपीसी येतच नाहीत. हे सांस्कृतिक आहे. तर तुमच्या 10 जणांना जो कॉल केला ना तुम्ही, त्यातली 8-9 जण तुम्हाला सांगणार आहे तुमचा बिझनेस कसा बुडणार आहे चहा विकायचा. कळलं? ते लोक तुम्हाला सांगतील युपीसी एमपीसी करू नको, ज्यांना एमपीसी युपीसीचा लॉंग फॉर्म माहित नाही. ही असते सांस्कृतिक गरिबी. कळलं? हे पारशी पोरांनी विचारावं, मला असा बिझनेस टाकायचा आहे, आणि 10 लोकांना त्यांनी फोन करावा पाहुण्या रावड्यांना, 10 जण सांगतील कसा अजून चांगला बिझनेस करू शकतो तू. कळलं? हे जे समाजच तुम्हाला श्रीमंत होऊन देत नाही, विचारसरणी श्रीमंत होऊन देत नाही, नीतिवादी वृत्ती ओके जे आहे की बिझनेस करायचा वगैरे, त्यातले 5 जण होते, अरे नाही ते नशिबाल्यांचं काम आहे. काय नशिबात नसतं, विचार करून रिस्क घेऊन कॅल्क्युलेट करून गोष्टी कराव्या लागतात. सो गरिबी ही सामाजिक कशी आहे, सांस्कृतिक कशी आहे, शैक्षणिक कशी आहे, ओके ह्या गोष्टी पण जे मॅटर करतात. सो हा जो टॉपिक आहे तुम्हाला समाजाच्या अँगलने शिकायचा आहे. त्यामुळे युपीएससीचे प्रश्न कसे येतात बघा, मग तुम्हाला कळेल ह्या टॉपिकमध्ये वाचायचं आहे. बिना प्रश्न वाचताना वाचत काही चिपकवतील तुम्हाला लोक मार्केटमध्ये. पॉप्युलेशन स्टॅटिस्टिक्स बघा, गरिबीत किती लोक बिलो पॉवर्टी लाईन, अबो पॉवर्टी लाईन, ते इकॉनॉमिक्स मध्ये शिकायचंय.
गरिबीचा दर किती आणि गरिबीचं काय किती. इकडे कशा डबल टाकतील ते भारतीय समाजात इश्यू, आणि तुम्हाला थोडा वेळ प्रश्न दाखवतो, मग कळेल तुम्हाला काय एक्सपेक्ट आहे. देन अर्बनायझेशन अँड देअर प्रॉब्लेम्स, जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील नागरीकरण यांच्याशी निगडीत समस्या व त्यावरील उपाययोजना. नागरीकरण, महाराष्ट्र 2014 भारतात सगळ्यात जास्त नागरीकरण झालेला एरिया आहे. महाराष्ट्राची 50% जास्त पॉप्युलेशन शहरात राहते आजकाल, आणि हळूहळू अख्ख्या भारताचं हेच होणार आहे. नागरीकरणाचे परिणाम काय, तर पोल्युशन बिल्युशन ते लीच आहेत सगळे, हित पण त्याला जास्त वेटेज द्यायचं नाही. सामाजिक दृष्ट्या परिणाम काय, शहरीकरणामुळे लोकांच्या आत्महत्या वाढल्यात. शहरीकरणात तुम्हाला समाज संस्कृती पाळायची आहे का इथं? इथं काय समाज संस्कृती, काय बॉन्डिंग वगैरे झिरो. सोशल बॉन्डिंग, कल्चरल बॉन्डिंग. मग गावाकडे बघा, आपली मॅक्झिमम तुम्ही गावाकडेच असताल. मस्त जत्रा बित्रा, कीर्तन भजन, काकडा आरती, भंडारे बिंडारे, समाज आहे इथं. इथं काय घंटा, काही नाही. बेंदूर साजरी करायचा आहे, बैल आहे का? वट पौर्णिमा साजरी करायची, वड शोधावा लागतो पुण्यात. शहरीकरणामुळे संस्कृतीचा ऱ्हास. ओके. आणि तुमची फक्त मटेरियल डेव्हलपमेंट होती, सोशल, इमोशनल, कल्चरल, बाकी कुठलेही बॉन्डिंग होत नाही आहेत. आणि त्यानंतर जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम आणि जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन. हे पण ग्लोबलायझेशन इश्यू तुम्हाला तिकडे पेपर 2 पेपर 3 मध्ये पण आहे, इकडे पण आहे. इकडे वेगळ्या अँगलनी बघायचं आहे. ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण म्हणजे काय? बेसिकली एलपीजी रिफॉर्मचे समाजावर काय परिणाम झाले. समाजावर काय परिणाम झाले, तर एक सिंपल परिणाम, दिल चाहता है पिक्चर बघितला का? दिल चाहता है, आमिर खान ह्याचा. तुम्ही जेनझी काय बघता मग? लिटरली सांगतो ना, इंडियाला लोक गोव्याला तो पिक्चर बघितल्यानंतर जायला लागले. इतका त्यांनी गोव्याचा एकल्ट केला. किंवा जसं 3 इडियट आल्यावर शिमला चंदीगडला लोक जायला लागली, मनाली विनाली. तो पिक्चरचा प्रभाव. सो ग्लोबलायझेशनचा प्रभाव काय आहे हे फक्त उदाहरण सांगायला तुम्हाला. आंबेडकरांनी, नेहरूंनी 1955 मध्ये कायदा केला, हिंदू कोड बिल. काय अधिकार मिळले त्या कायद्याने भारतीय लोकांना किंवा महिलांना वगैरे? डिवोर्स घेऊ शकतात. आधी 7 जन्माचा नवरा, ह्या जन्मात तर डिवोर्स विसराच. वडिलांच्या प्रॉपर्टीत अधिकार. ठीक आहे. 70 वर्ष झाले, 50 वर्ष काय त्याला. तुमच्या आयांनी, किती जणांनी तुमच्या आयांनी तुमच्या वडिलांच्या प्रॉपर्टीतला एक हिस्सा घेतलेला आहे? सोडपत्र असं दिलं, हक्क सोडपत्र. बरं, उद्या तुमचे वडील आईला मारायला लागली, व्हायलन्स करायला लागली, किंवा तुमच्या वडिलाचं बाहेर कुठं अफेअर वगैरे काय चालू झालं, काय वाटतंय, तुमची आई डिवोर्स घेईल? 60-70 वर्ष झाली तर का नाही घेते कायदा बनवून? म्हणून पेपर 2 आणि इथिक्स पेपर का वेगळा आहे, उत्तर बी वेगळी पाहिजेत. पण मग आता विचार करा, की तुमची बहीण किंवा तू उद्या लग्न झाल्यावर तुझा नवरा ते केस करायला लागला, तू डिवोर्स घेशील का? काय तुझ्या आईमध्ये तुझ्यात एवढा बदल झाला? तुझ्या तर संस्कार आईनेच केले. ते शिक्षण तुझी आई शिकली नाही, मग नाहीये. समाज परंपरा आज पण आहेत. तुमची मूल्य जी बदलली, जागतिकीकरण आलं, जेनझी तुमचं कल्चर आलं, शहरीकरण झालं, स्त्रीवाद जो अजून वाढला. ओके. तुमच्यासाठी आदर्श आता आई नाहीये, बॉलिवूड मध्ये ऍक्ट्रेसेस आहेत. ओके, त्या आहेत. आणि त्याच्यामुळे जी मूल्य व्यवस्था पूर्ण बदललेली आहे. याच्यात काही चुकीचं नाहीये. बावट माणूस असेल तर दिवस घेतलाच पाहिजे, नथिंग रॉंग. पण हे बदल जे कायद्याला झाले ना 70 वर्ष, जागतिकीकरणाने एका झटक्यात केलेले आहेत. कळलं? सो जागतिकीकरणाचे भारतीय समाजावर काय परिणाम आहेत या अँगलनी तुम्हाला तो टॉपिक शिकायचा आहे. सो जागतिकीकरणाचा समाजावर काय परिणाम असतो जस्ट तुम्हाला दाखवायला म्हणून. तर मराठीत एक पिक्चर आलेला देऊळ, बघितला कोणी? बघितलाय? दिलीप प्रभावळकरचा, तू बघितलाय? त्या पिक्चरला त्यावेळी भारत सरकारने नॅशनल अवॉर्ड दिलं, 2009-10 कधीतरी आलेलं.
तो पिक्चर जो आहे ना, तो फक्त अख्खा पिक्चर म्हणजे जागतिकीकरण, शहरीकरण, नवीन भांडवलदारी व्यवस्था आणि त्याचा ग्रामीण सामाजिक जीवनावर काय परिणाम होतोय हे तुम्हाला कळायला लागलं ना, हे पिक्चर अरे अशा मुद्द्याने आहे, म्हणजे तुम्ही युपीएससीला तयार झालात प्रॉपर. तर इश्यू काय होता त्या पिक्चरमध्ये, की गाव असतं दाखवलंय शांत निवांत, त्या गावाची जिंदगी चालू असते आणि त्या गावात नाना पाटेकर इज प्लेइंग रोल ऑफ सरपंच आणि त्यांचा एक नाना पाटेकर जी गाया म्हशी चरायला घेऊन जात असतो एक माणूस डोंगरात आणि त्या डोंगरावर एक तिची गाई निघून जाते. तो लय शोधत शोधत त्या गाईला जातो. ती एका गाई झाडाभोवती गोल गोल फिरत असते आणि तो पाणी बिनी पिता थकून वगैरे पोचलेला असतो तिथे आणि त्याला भोवळ येते आणि उठल्यावर बघतो ती गाई गोल गोल फिरती झाडा बरोबर आणि एका माणसाने त्या आदल्या दिवशी तिथून जाताना त्या झाडाखाली उभा राहून स्क्रॅच मारलेला असतो, आपल्या हातात काहीतरी असतं त्यांनी आणि ते स्क्रॅच वरून ते त्याला माणसाच्या चेहऱ्या बिऱ्याचं रूप प्रतीत होतं आणि गाय गोल फिरती झाडाभोवती, ते दत्ताचा अवतार. मग तो ओरडत जातो दत्त आले दत्त आले दत्त आले गावात आणि मग मोठी बैठक बसते, लोक येतात बघतात अरे हो खरोखर ते दत्तासारखं दिसतोय वगैरे आणि आपण दत्ताचं मंदिर बनवू गावात म्हणून त्यांचं प्लॅन होतो. आणि दिलीप प्रवाळकर तिथले एक सोशल रिफॉर्मर दाखवलेत जे गावात बेसिक सुविधा नसतात वगैरे पैसे गोळा करून त्यांना हॉस्पिटल काढायचं असतं. म्हणजे हॉस्पिटल काढताना हे जे आहेत काय त्याला म्हणतात, तिथं ती मिटिंग चालू होती आणि सगळ्या लोकांच्या दबावाखाली निर्णय हा घेतला जातो की ते हॉस्पिटल जे पैसे जमवलेला त्यांनी आपण गावात ते मंदिर बांधायचं आणि ते मंदिर बांधलं जातं आणि फुल मंदिर बांधतात, फुल एक्साइटमेंट गावामध्ये, काहीतरी बदल काहीतरी नवीन लोकांना हे एक चेंज म्हणून आणि सगळं बंधून मंदिर झालं, गाव परत सगळं शांत, त्यात काय हे नाही, म्हणजे जसं जुनं गाव होतं ओल्ड त्या कल्चरला तसंच गाव ते बनून जातं, निघून जातं. मग 5-6 लोक पोरं गावातली बसलेली असतात धाब्यावर, गावात मस्त हे होती काहीतरी एक एक्साइटमेंट आलेली, सगळं निघून गेलं. म्हणजे चला आपण परत एक्साइटमेंट क्रिएट करू आणि ते लोकांचे व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागतात खोटे बनवूनच, की कसं तिथं त्यांनी नवस बोलला आणि ते प्राप्त झालं वगैरे. स्टोरी सर्क्युलेट करतात फेसबुक न्यूजपेपर वगैरे सगळ्यात आणि गावाकडं मग लोकांची जी लाईन लागते यायला ती धर्माचं कमर्शियलायझेशन थोडक्यात आणि हळूहळू एवढे टुरिस्ट यायला लागतात आणि पुढं ते एवढी इकॉनॉमी बदलती गावाची. मग बिझनेस चालू होतात, हे जे नारळाचे जे दुकानापासून बघ हॉटेल डान्स बार सगळेच व्यवस्थाच बदलून जाते गावाची, जे आता ऍक्च्युली होतंय सगळ्या गावांमध्ये. आणि मग ते सगळं बघून दिलीप प्रभाकर एकदा ठरवतो की मी गाव सोडून जातो, आता इथं काय शांती नाही राहिली. नाना पाटेकर त्याला भेटायला येतात सरपंच आणि त्यांच्या दोघांमध्ये जी शेवटची चर्चा आहे ना इतकी पॉवरफुल आहे की भारतीय समाज आणि जागतिकीकरणाचा परिणाम सांगणारी. मग तो दिलीप प्रभाकर त्याला म्हणतात की काय आता इथे मला हे नाही राहिलं शांती गावात वगैरे. मग ते म्हणतो की काय तुम्ही, मला माहिती तुम्ही नाराज आहात की आम्ही हॉस्पिटल बांधलं नाही वगैरे, पण तुम्ही कशाला काळजी करता. म्हणतात आता आपल्या घरामध्ये एवढे पैसे की तुम्ही जे हॉस्पिटल डिझाईन केलं म्हणजे डबल साईजचं बांधून टाकू आपण, तुम्ही काय जाऊ नका थांबा. पण तो म्हणतो नाही ज्या प्रकारे विकास चाललाय मला बरोबर नाही वाटत आहे. पण त्याच्यावर नाना पाटेकर जे उत्तर देतात ते पण एवढं महत्वाचं आहे. ते म्हणतात ठीक आहे विकास चाललाय पण आम्हीच का गरीब राहा, संस्कृतीचं पालन करा गावाकडची लोक. शहरांमध्ये तुम्हाला काय कुणाला काय पडलं नाही समाजाचं संस्कृतीचं, सिमेंटची जंगलं उभी केली, रगड पैसा कमवा ओके. पण गावातल्या लोकांनी तसंच राहायचं, त्यांनी बदलायचं नाही, त्यांनी स्वतःच्या समाजात बदल झाले नाहीत पाहिजेत, त्यांनी संस्कृतीला जपून राहायचं. म्हणलं आम्ही केली इकडे तिकडे 2-4 गोष्टी उलट्या पालट्या, काय फरक पडला. आता आमच्या गावात रस्ता नव्हता, गाडी नव्हती, आता मस्त गव्हर्नमेंटने रस्ता बनवलाय, गाडी बनवली, पोरं चांगल्या शाळेत जायला लागली, पोरींची आम्ही मोठी पैसे देऊन लग्न करू शकतो. आता आम्ही फेकले 2-4 उलटे सुलटे डाव, फरक काय पडला ओके. सो आम्हीच का गरीब राहावं, आम्हाला पण जागतिकीकरणात प्रगत व्हायचा अधिकार आहे, आम्हाला पण थोडे पैसे कमवायचा अधिकार आहे, गावाकडे असलं म्हणून का आम्ही गरीब राहू. पण मग त्याच्यावर दिलीप प्रभावळकर जे कमेंट करतात की त्या गावामध्ये सुरुवातीला असं दाखवले की एक जुनी संस्कृती असते ज्याचे अवशेष एक्सकॅव्हेशन करत असतात आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया असं दाखवलंय. पण ते म्हणतात ठीक आहे तुम्हालाही विकसित व्हायचा अधिकार आहे, पण मला प्रश्न पडलाय की 2000 वर्षांनी पुढे भविष्यात कधी जेव्हा आपली पुढची पिढी आपला शोध घ्यायला बघेल इतिहासाचा संस्कृतीचा की माझे 2000 वर्षापूर्वी बापजादे कसे होते
आणि ते जेव्हा हे खोदतील आपलं गाव, त्यांना कुठल्या संस्कृतीची पाळं भेटतील? आपण काय सोडून चाललोय पुढच्या पिढ्यांसाठी? उत्खनन केलं पुण्यामध्ये 2000 वर्षांनी, काय मिळालं आपल्याला? मिळाला लाल महल, शनिवारवाडा. पुढच्या पिढ्यांना काय मिळेल? मॅगडीचा बर्गर, KFCचा बोर्ड. कळालं की जागतिकीकरण तर चालू आहे, पण कुठल्या मार्गाने, आपण काय करत आहोत जागतिकीकरणामध्ये? सो बेसिकली त्यांच्या पुढे अरे भाऊ या आलं पेला म्हणायचं. तुम्हाला काय वाटलं? आम्हाला काही कळत नाही. तुमच्या मला युद्ध आम्ही देऊळ बांधलं, जारी भेवाला. तुम्ही बोलत होता ती सत्याची बाजू होती. तुम्ही मी समजून घ्या ना. वर्षानुवर्ष या गावामध्ये जोड्याच भाजला होता ना, त्याला दूर करण्यासाठी आम्ही ही डेव्हलपमेंट केली. नाही असं नका असं. आता नाही म्हणलं तरी गावामध्ये गाडी आली, रस्ता झाला, पाणी आलं. कशामुळे बदल झाला का ते? आता पोरांची स्वप्न वेगळी आहे, त्यांच्या तरा वेगळ्या. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं, म्हणजे थोडं तुझं थोडं माझं करावं लागतं. भाऊ मला नाही वाटत माझा मुद्दा तो आहे. मी काय म्हणायचं काय तुम्हाला? काय मुद्दा आहे तुमचा? भाऊ अडचण येते तेव्हा आपण देवाकडून बळ घ्यावं, उत्साह घ्यावा, हे ठीक. पण नुसतं देव देव करून त्याचा एका व्यवसायामध्ये रूपांतर करणं आणि नवे प्रश्न निर्माण करणं हे योग्य नाही. आता तुम्ही म्हटलं गाडी आहे, हे झालं ते झालं, विकास झाला, पण विकास कशा पद्धतीने करायला पूर्ती करते तुम्ही? एक ना एक दिवस कायदा तुमच्याकडे पोहोचेल. आमच्यापर्यंत पोचायचं तर ती मला यावं लागणार. त्यांच्या भावने तो कसा राहून इथं तिची माणसं बदलली, तिच्या वृत्ती बदलली, निसर्गाचा ध्यास झाला. तिची शांतता हरली. काही नको असं तुमच्याकडीचं आयुष्य आपल्याकडचं कर्तव्य सुधारणा पाहिली. छान 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 आणि त्याला नाही. मला वाटतं गावाला शांत त्यामुळे तिला व्हायला सोडायचं आणि आम्ही तशा काम करायचं. तसं नाही या गती मिळालेल्या चक्रात आवड मला शक्य नाही. त्यातून माघारी वाट नाही. जमिनी ओसाड पडत. तुम्ही घडवलेला विकास आहे ना, हा कितपत टिकून राहील मला शंका पडते. शेकडो वर्षांनी उत्खनन करणाऱ्या माणसाला कोणत्या संस्कृतीच्या नाही, माझा वैयक्तिक तुमच्यावर आहे. सुकाळाला काय
तो पिक्चर जर तुम्हाला ह्या लेवलला कळला आत्ता जे मी सांगितलं तर कळेल का नॅशनल अवॉर्ड दिलं आणि हा टॉपिक सिलेबसचा काय आहे. तुम्ही सगळे गावाकडेच असतात. हे जे चालू आहे आत्ता गावाकडं कमर्शियलायझेशन, संस्कृती, समाज, आधी जे सगळे काकडा आरती विरती सगळं जे व्हायचं, पूर्ण संस्कृती जी आता तिथं पण नष्ट होत चालली आहे. आधी तर लोक गावाकडे दिसायची, धोतर बितर फेटे बिटे, आता ते बी सगळं जायला लागलं. बेंदूर माझ्या गावात आधी एवढा मोठा व्हायचा, आता सगळे ट्रॅक्टर आली. बेंद्राला हार्डली 2-4 गावात बैल असतील तेवढी फिरवतात, तर बेंदूर गावाकडे बी नाही राहिला. आतापर्यंत जागतिकरण आपल्या 91 पासून चालू आहे, 35 वर्ष होत आली, लय मोठा पेढ आहे. शहरात सगळं जागतिकरण झालेलं, पण संस्कृती जी आहे ना ती अजून गावाकडं टिकून होती. थोड्या ह्याच्यात अजून पण सण वार उत्सव मला लहानपणी आठवतंय, सगळं व्यवस्थित चालायचं. आता सगळं ते पण जे डिस्ट्रॉय होत चाललं आहे. आणि जागतिकरणामुळे मग गावावर काय परिणाम होतोय हा अँगल. सो तुम्हाला युपीएससीत प्रश्न कसा येतो की जागतिकरणाचे नुसते परिणाम असे नाही विचारणार, एवढा इझी प्रश्न. जागतिकरणाचे ग्रामीण समाज संस्कृतीवर होणारे परिणाम स्पष्ट करा. ओके, आणि ते तुम्हाला लिहिता आले. आता काय काय परिणाम होते ते सगळं मी तुम्हाला शिकवेन डिटेलमध्ये पुढं. सो बेसिकली काय टॉपिक आहे, काय पॉइंट आहे. त्यानंतर मग एक येतो सामाजिक सबलीकरण. हा थोडा टेक्निकल टॉपिक आहे, ह्याच्यात बऱ्याच अवघड थिअरी आहेत. जस्टिस, सोशल जस्टिस काय असतो, सामाजिक न्याय. आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला बऱ्याच थिंकर्स येतात सामाजिक न्यायाबद्दल. अमर्त्य सेन, एक जॉन रॉल्स, ड्वार्किन, नॉझिक वगैरे, देन मायकेल सँडेल. या खूप ऍडव्हान्स थिअरी आहेत सामाजिक न्यायाच्या, त्याची मी तेव्हा सांगेन कारण थोडा अवघड पार्ट आहे तो. त्यानंतर कम्युनॅलिझम, जातीयवाद. ओके, आणि जातीयवाद म्हणजे कम्युनॅलिझम आणि धार्मिक वाद जो आहे लोकांमध्ये. आता इंडियामध्ये आजकाल खूप वाढलेला आहे कम्युनॅलिझम, हिंदू मुस्लिम वगैरे सगळे इश्यू. सो मग कम्युनॅलिझम काय असतं, त्याची कारणं काय, ते कशी कम्युनॅलिझम आज समाजावर परिणाम करत आहे. तुमचा जो जातीयवाद आहे किंवा धार्मिकतावाद हा कसा एक्सप्रेस होतो, तुम्ही व्यक्त कसा करता, त्याचे कुठले कुठल्या मेथड्स आहेत, हे सगळं तुम्हाला काय म्हणतात ते बेसिक शिकायचे. त्याचे परिणाम काय समाजावर वगैरे. सो मग धार्मिकता, जातीयवाद कसा एक्सप्रेस होतो. मी मनाने काय लिहिलं नाही, प्रॉपर थिअरी आहेत त्याच्या. थिअरी म्हणजे काय की जातीयवाद एक्सप्रेस होताना तुमचा बेसिक पहिली गोष्ट आहे की जातीयवाद एक्सप्रेशन मध्ये जोक बनवणे, डेनिग्रेशन. हे तुम्ही सिखांवर आहे सेंटामेंटल जोक बनवतात आधी यायचे. हे की जोक बनवणे, टॉन्ट मारणे, कमेंट करणे. ओके, गावाकडे आहे ना एखाद्या माणसाला जातीवरून त्याचा उल्लेख करणे. हे जे आहे ना हे काय झालं तुमचं, हे जातीयवादाचे एक वर्बल एक्सप्रेशन. ह्याच्या पुढं नेक्स्ट स्टेज असते अवॉइडन्स. अवॉइडन्स म्हणजे काय की बाई त्या जातीच्या लोकांशी, धर्माच्या लोकांशी मैत्री नाही करणे. ओके, त्यांना घर भाड्याने न देणे वगैरे. हे सगळं काय झालं तुमचं की अवॉइडन्सची मेकॅनिझम. त्याच्या पुढं पण अजून एक मेथड येते, डिस्क्रिमिनेशन, भेदभाव. भेदभाव म्हणजे काय, ह्यांना नोकरीवर न ठेवणे, बिझनेस न करणे वगैरे. सो डिस्क्रिमिनेट करणे हा चौथा फॉर्म झाला. सो काय मी सांगितलं, सॉरी तिसरा, डिस्क्रिमिनेशन, डेनिग्रेशन म्हणजे टॉन्ट वगैरे मारणे, वर्बल कमेंट करणे वगैरे, व्यक्त करणे, भाषेद्वारे तुमचे हे द्वेष व्यक्त करणे. दुसरा दूर राहणे, मैत्री न करणे, लांब राहणे, मिसळून न घेणे. तिसरा भेदभाव, कामावर न ठेवणे वगैरे वगैरे. देन चौथा येतो तुमचा डिस्क्रिमिनेशन, अवॉइडन्स वगैरे. नंतर चौथा की नेक्स्ट लेवलला रायट्स, दंगली, त्यात ऍक्च्युअल मारामाऱ्या, मर्डर असे प्रकार. आणि अवॉइडन्स नंतर अजून वरचा येतो तुमचा लास्ट जो सगळ्यात डेंजर मेथड असते, त्याला म्हणतात की वंश नाश, इथनिक क्लिन्झिंग. जे हिटलरने केलं ना ज्यू लोकांचं, मारूनच सगळे टाकायचे, एक्सट्रीमिनेटच करून टाकायचे, फिनिश करायचे. हे तुमचा झाला वंश नाश. सो हे जातीवाद कसा व्यक्त होतो. मग जातीवाद जर वाढला असेल, कम्युनॅलिझम, धार्मिकतावाद, तर सरकारने काय केलं पाहिजे, सरकारची काय धोरणं पाहिजेत, या अँगलनी तो सगळा टॉपिक बघायचा आहे. देन धर्मनिरपेक्षता, देन प्रांतवाद, रिजनॅलिझम. रिजनॅलिझम म्हणजे काय, हे जे आपलं युपी, बिहारी, महाराष्ट्रीयन सगळे वादविवाद जे आहेत, कन्नडी गान, महाराष्ट्रीयन लोक, हे सगळा समाजामध्ये जो प्रांतवाद आहे. ओके, आणि त्याच्यानंतर तुमचं धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता म्हणजे तुमचं सिक्युलॅरिझम. मग सिक्युलॅरिझम मध्ये पण आपल्याला की सिक्युलॅरिझमचे बरेच मॉडेल्स येतात वेगवेगळे. तर एक होतं की कम्युनिस्ट लोक, चायना, रशिया,
जे आपण लाल फितीवाले म्हणतो ना, लाल बटवा आपल्याकडं, साम्यवाद. त्या साम्यवादी लोकांचं म्हणणं काय धर्माबाबत? कार्ल मार्क्स, माओ, त्यांचा सिक्युलरिझम म्हणजे काय? धर्मच निष्ठ करून टाका, धर्मच बुडवून टाका, धर्म ठेवायचा नाही अस्तित्वात. धर्म हे शोषणाचं साधन होतं किंवा आहे. मग मार्क्सचं बनलेलं आहे की धर्म ही अफूची गोळी आहे, रिलिजन इज ओपियम ऑफ मासेस. किंवा माओ झेडॉंगचं जे वाक्य होतं, रिलिजन इज पॉइझन, धर्म म्हणजे विष. आणि त्याच्यामुळे लोक स्वतःच्या आर्थिक सामाजिक परिस्थिती समजत नाही त्यांना. सो त्यांच्या मॉडेलमध्ये काय, धर्मच उडवून टाका, फिनिश. धर्मच ठेवायचा नाही, राज्याने धर्मच संपुष्टात आणायचा. कुठली जात नाही ना, धर्म नाही ना, काय नाही. मग एक वेस्टर्न मॉडेल येतं. वेस्टर्नमध्ये दोन येतात, एक फ्रेंच मॉडेल आणि एक अमेरिकन मॉडेल. त्यांच्या म्हणण्यामध्ये त्यांच्यात काय मायनर फरक आहे मी तेव्हा सांगेन, की फ्रेंच आणि अमेरिकन मॉडेलमध्ये की धार्मिकतेमध्ये वॉटरटाईट सेपरेशन, धर्म आणि राज्याचं. राज्याने धर्माच्या भानगडीत पडायचं नाही, धर्माने राज्याच्या भानगडीत पडायचं नाही. त्याला म्हणतात निगेटिव्ह सेक्युलरिझम, नकारात्मक धर्मनिरपेक्षता. सो त्यात धर्मनिरपेक्षता म्हणतात. ओके. आणि मग येतं भारताचं मॉडेल, गांधी, नेहरू, आंबेडकर त्यांच्या विचारांपासून बनलेलं, ज्याला म्हणतात पॉझिटिव्ह सेक्युलरिझम, म्हणजे सर्व धर्म समभाव. धर्मनिरपेक्षता सर्व धर्म समभावात फरक आहे ना, की अमेरिका, युरोपमध्ये सरकार धर्माच्या बाबतीत पडत नाही आणि धर्माने सरकारच्या भानगडीत पडायचं नाही, कायदे बिदे तिकडचा काही संबंध नाही. भारतामध्ये कसं आहे ना, भारतामध्ये तुम्ही धर्माचे कायदे बनवू शकता. आता बीजेपी गव्हर्नमेंट आल्यावर एक स्कीम आहे महाराष्ट्रात, की तुमची जर काही जुनी धार्मिक स्थळ असतील ना, गावात असं आपले छोटी छोटी मंदिर असतात ना, बारकी आपली एका मजल्याची टाईप छोटी मंदिरं, देवताचे वगैरे जास्त, त्याची रिपेअरिंग मेंटेनन्स असल्या काही गोष्टी करायच्या असतील ना, तर 10 लाख पर्यंत सरकार निधी देतं. आणि गावात आता बऱ्याच मंडप टाकणे विकणे असले कामं होतात. मग सरकार धर्मावर पैसा खर्च करते, करू शकतो, पण त्यात तुम्ही मंदिरांवर खर्च असा नाही करू शकत. धार्मिक स्थळ, धार्मिक स्थळ मग कुठली असू शकतात? धार्मिक स्थळ काय, तुमचे मस्जिद जरी असेल तरी, चर्च असेल तरी, देवळ असेल तरी, सगळ्यांवर समान खर्च करा. मग गावाने प्रपोजल पाठवले, मदरसा आहे त्याचं रिपेअरिंग करायचे, सरकारला पैसे द्यावे लागणार. पण मग सरकार जर धर्मावर खर्च करते, तर याचा उलटा अर्थ हा पण आहे, सरकार धर्मात बदल पण करू शकतं, की लोकांना चांगल्या प्रकारे धर्म त्यांचा फॉलो करता यावा. मग सरकार वारकरी जाताना सगळी खाण्यापिण्याची सोय, टॉयलेट, वॉशरूम, मेडिकल, तुमचे सिक्युरिटी वगैरे सगळी सोय करणार. तर मग सरकार धर्म पण बदलणार. शनी शिंगणापूर मंदिरामध्ये महिलांना प्रवेश द्यायचा का नाही, सरकार ठरवू शकतं. सरकार हज सबसिडी देऊ शकतं, तर सरकार हिजाब पण बॅन करू शकतं. सो इंडियात सरकार हे धर्मामध्ये इंटरफिअर पण करू शकतं, फक्त सगळ्या धर्मांमध्ये समान इंटरफिअरन्स पाहिजे, सर्व धर्म समभाव. आणि सो मग ते सगळे मॉडेल धर्मनिरपेक्षतेचे काय काय आहेत वगैरे ते तुम्हाला तेव्हा सांगेन. सो बेसिकली हा टोटल सिलेबसचे टॉपिक आहेत. मग त्याच्यात प्रश्न बघा, 2024 पासून मी टाकलेले आहेत. किती प्रश्न आले 24 मध्ये? 65 मार्क, 250 पैकी. लय महत्वाचा पार्ट आहे. 65, 50, कधी कधी 80, 90, 19 मध्ये परत 80, 75. सो 8 2 16, 8 24 मी सांगितलंय. भारतीय समाज 80, हिस्ट्री 80, जॉग्राफी 90 वगैरे येतील. एखादा पुढं इकडं तिकडं प्रश्न होतो. परत बघा 17 मध्ये 75, 75, 75, 14 13 मध्ये सुरुवातीला कमी येत होते. सो आता लेटेस्ट मध्ये जवळपास 80, 65, 90 मार्क ह्या टॉपिकला आहेत. आणि अभ्यास काय करायचा आहे? 8च टॉपिक करायचे, 100-200 पानं. त्यामुळे सांगितलं ना, हे सिलेबस डिस्कशन का नीट समजून घ्या, कारण तुम्हाला हे कळलं पाहिजे की कुठं किती मेहनत करायची आणि कसा अभ्यास करायचा आहे. नाहीतर बाकी पोरं 70-80% टाइम 2च विषयात अभ्यास करतात. 50% हिस्ट्री जॉग्राफी, राहिले 30% सायन्स आणि पॉलिटी, इकॉनॉमिक्स, आणि मरतात जिथं मार्कच पडत नाही. 20% अभ्यास इकडे करतील. बाय 150 मार्क इथिक्स मध्ये येतात, 150 मार्क एसे मध्ये येतात. मार्क वीस दाखवल्यात मी त्या दिवशीच्या लेक्चरला. भारतीय समाज, सायन्स अँड टेक 8-9 टॉपिक आहेत. सो हे नीट समजून घ्या स्ट्रॅटेजी, मग कळत जातं. मग आता काही प्रश्न बघूया कसे येतात. हा जनरल सिलेबस झाला. ट्रेंड काय प्रश्नांचा तुम्हाला ते काढणार आहे, थोडे अवघड वाटतील पण तरी बघूया. सो भारतीय संस्कृतीतील सांस्कृतिक विविधता आणि सामाजिक आर्थिक उपेक्षा यामध्ये सखोल परस्पर संबंध आहे या विधानाचे चिकित्सक विश्लेषण करा.
त्यांचं म्हणणं काय, भारतातील सांस्कृतिक विविधता, ओके, आणि सामाजिक आर्थिक उपेक्षा. सांस्कृतिक विविधता काय आहे? त्यांचं म्हणणं काय की काही सांस्कृतिक गटच मागासलेले आहेत भारतात. मुस्लिम समाज गरीब आहे, आदिवासी समाज गरीब आहे. सो भारतातले काय सांस्कृतिक गट आणि गरिबी, उपेक्षित, यांच्यात संबंध दिसतो का नाही दिसतो हो. 2-4 उदाहरणं मी दिली, नाही पण दिसत. पारशी सांस्कृतिक दृष्ट्या वेगळा गट आहे तो, भारताचा सगळ्यात श्रीमंत गट आहे तो. मारवाडी लोक, सिंधी लोक, ओके, मायनॉरिटी आहेत, सांस्कृतिक दृष्ट्या विविध आहेत, भिन्न, पण श्रीमंत पण आहेत. सो बेसिक प्रश्नात काय लिहायचं होतं की भारतीय समाजात असं दिसून येतं. पुढे काय बघा, समान सामाजिक आर्थिक स्थिती असलेल्या जातींमध्ये आंतरजातीय विवाहांची प्रवृत्ती वाढत असली तरी आंतरधर्मीय विवाह तुलनेने कमी का आहेत? म्हणजे 2 IAS असतील वेगवेगळ्या जातीचे, ते त्यांच्या पोरांच्यात लग्न करून देतील, पोरापोरींचे वगैरे. पण 2 IAS आहेत वेगळ्या धर्मातले, ते पोरापोरींची लग्न एवढी करणार नाही. सो बेसिकली सामाजिक आर्थिक स्थिती असलेल्या जातींमध्ये आंतरजातीय विवाहांची प्रवृत्ती वाढत असली तरी आंतरधर्मीय विवाह तुलनेने कमी आहेत. मग असं का आहे, हे जो अनालिसिस तुम्हाला लिहायचं आहे, उत्तर मी नंतर सांगेन. प्रश्नाचा काय प्रश्न आहे दुसरे समजून घ्या. जागतिकीकरणामुळे कौशल्यधारित तरुण अविवाहित महिलांचे शहरांकडे स्थलांतर वाढले आहे. याचा त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर आणि कौटुंबिक नात्यांवर काय परिणाम झाला आहे? सो अविवाहित महिला आणि कौशल्यधारित तरुण शहराकडे येत आहेत, जागतिकीकरणामुळे शहरात राहत आहेत. तर शहरात राहिल्यामुळे काय तुमच्या स्वातंत्र्यात आणि कौटुंबिक नात्यांवर काय परिणाम झालाय सांगा. तुम्ही दोन्ही आहात कौशल्यधारित तरुण आणि तू आहे अविवाहित महिला, शहरात राहत आहे. शहरात राहिल्यामुळे तुझ्यात काय बदल झाला? कुटुंबाकडं, ठीक आहे, आणि ठीक आहे, सोशल स्टेटस म्हणजे इथं जातीभेद एवढा नाही शहरात जेवढा गावाकडे दिसून येतो स्पष्टपणे. ठीक आहे, अजून तू कुठली आहेस? हा, कुरुडवाडी सांगितलेलं. गावाकडे जीन्स टी शर्ट घालून फिरू शकते का? जागतिकीकरणाचा परिणाम 20 वर्षापूर्वी नव्हता अलाउड स्वातंत्र्यावर. तू काय सांगत होता वगैरे. म्हणजे इथं शहरामध्ये तुम्ही आंतरजातीय विवाह वगैरे जरी केले, स्वातंत्र्य ते आहे, गावाकडे अजून तेवढी लिबर्टी नाही. सो हे सगळे पॉईंट अनालिसिस करायचे, नीट समजून काय चाललेत. फक्त नंतर हाय लेवल लिहायचे, तुम्ही आता लिहिताय ते एकदम बेसिक वाले. त्यानंतर प्रादेशिक असमतोल म्हणजे काय, विविधतेपेक्षा त्याचे स्वरूप कसे भिन्न आहे, भारतात या समस्येची तीव्रता किती आहे स्पष्ट करा. सो प्रादेशिक असमतोल म्हणजे काय, रिजनल डिस्पॅरिटी. सो त्यांचं काय म्हणणे, डिस्पॅरिटी विषमता आणि डायव्हर्सिटी विविधता याच्यात काय फरक आहे. सो तुम्हाला टॉपिक आहे डायव्हर्सिटी, डिस्पॅरिटीचा टॉपिक आहे का कुठे सिलेबसमध्ये? तरी मी प्रश्न विचारला, विविधतेत आणि विषमतेत काय फरक आहे? मग काय फरक आहे विविधतेत आणि विषमतेत? त्यांचे स्वरूप कसे भिन्न आहे, समस्या किती तीव्र आहे ते नंतर बघू आपण. काय विषमतेत आणि विविधतेत फरक? लय सोपा आहे, विचार करा. काय विषमता आणि विविधतेत काय असतं फरक? अरे विषमता नकारात्मक गोष्ट आहे, समाजातून हटवली पाहिजे. विविधता सकारात्मक गोष्ट आहे, समाजात जेवढी जमेल तेवढी वाढवा. सकारात्मक समाजातली ग्रो करा, सकारात्मक जी भारताला
गरज आहे विविधतेची. विविधतेत एकता चांगली गोष्ट आहे आणि विविधता नैसर्गिक असते, ऐतिहासिक असते. विषमता ही आर्थिक असते, सामाजिक असते. ओके, ती मजबुरीमुळे असते. विविधता ही तुमचा ऐतिहासिक वारसा आहे. सो दोन्हीमध्ये काय फरक आहे? सिंपल बेसिक. आता हाय लेव्हल अनालिसिस नंतर बघू. समानता व सामाजिक न्यायासाठी व्यापक धोरणे असूनही वंचित घटकांना संविधानाने कल्पिलेल्या सकारात्मक कृतीच्या लाभांचा पूर्ण लाभ मिळत नाही. भाष्य करा. यांचं म्हणणं काय आहे? सामाजिक समता वगैरे असूनही सगळे स्कीमा आहेत सगळ्या, वंचित घटकांपर्यंत त्या पोहोचत नाहीये सामाजिक न्यायाच्या स्कीमा. असं का? त्या तुम्ही कशा पोहोचवू शकता? शैक्षणिक अनुभव म्हणजे अभाव. ठीक आहे. अवेअरनेस नाहीये स्कीमांबद्दल. अजून प्रशासन पोहोचत नाहीये वंचित घटकांपर्यंत, ग्रासरूट पर्यंत काम करत नाही. ते उपाय योजना झाली, लिहू शकतो. तंत्रज्ञानाचा वापर वगैरे करून. अजून सो बेसिकली कायदे आहेत सामाजिक कल्याणाचे, लोकांपर्यंत पोहोचत नाहीयेत वगैरे. तुम्हाला कायद्याचा फायदा जरी घ्यायचा असेल, सारखी बारकी नाही, तुम्हाला ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, शिक्षण झालेलं पाहिजे. एखाद्या जी गावातली पोराची 10वी 12वी नंतर शाळा सुटली, ओके, आणि काहीतरी वेठबिगारी मॅन्युअल कामं करतायत, ऊसतोड कामगार वगैरे, हे कसले सारखी बारकीची स्कीम असून फायदा करून घेणार आहेत? जरी पूरक जे बाकी संसाधनं पाहिजेत ती तुम्हाला गरज पडते. तू काय म्हणला? ते सांगत होता त्यानंतर काहीतरी म्हणला ना. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 23च्या पेपर मधला. आधुनिक भारतात एक पवित्र संस्था आणि संस्कार म्हणून लग्नाचे मूल्य कमी होत चालले आहे असे तुम्हाला वाटते का? का? फाईन. आणि डिवोर्स रेट जे वाढले आहेत वगैरे, आणि लग्नामध्ये संस्कार तर बाजूला, नुसते दिखावे, शो ऑफ, सेरेमनी, बँड बाजा बारात, आणि जे संस्कार म्हणून की हे ते आता ते काय स्मृती मंदना ना, आपली क्रिकेटर, मस्त दिखावा स्टेडियम बिडियम मध्ये प्रपोज केले, लग्न दुसऱ्या दिवशी आणि दुसऱ्या पोरीबरोबर चिट करतोय तो. सो तुम्हाला लग्नाची पवित्रता की मला हे लग्न करायचं एक संस्कार म्हणून, हेच व्हॅल्यू राहिली नाही. तर जे प्रश्न येतात, मी काय सांगितलं, सिलेबस वेगळा आहे, प्रश्न कसे येतात तुम्हाला सगळे समाजाच्या आज काय चाललंय ह्या अँगलनी. सो ज्याला हे कळतं ना युपीएससी नीट, ते लवकर काढतात, नाहीतर बाकी मग बसतात पेठेत पंचवार्षिक योजना करत, किती झालं तरी. सो काय ट्रेंड आहे यासाठी मग हे पेपर अनालिसिस का महत्वाचं असतं. हे जे आता सगळे लेक्चर चाललेत ना तुमचे, ओके, हे नीट समजून घ्या, काय प्रश्न आलेत, कशी ट्रेंड अनालिसिस आहे वगैरे. देन लहान मुलांनी मायेचा स्पर्श आता मोबाईल फोनने घेतलाय, मग अशीच मी सांगितलं. देन भारतात जात ओळख एकाच वेळी प्रवाही आणि स्थिर का दिसते, विश्लेषण करा. की भारतामध्ये जात, मी म्हणतो किती जा म्हणली तरी जात नाही ती जात. सो प्रश्न काय आहे की जात प्रवाही पण आहे, स्थिर पण आहे, म्हणजे काय? सो आरक्षणामुळे स्थिर आहे, कारण जोपर्यंत तुम्ही जातीला चिकटून राहत नाही आरक्षण मिळणार नाही, त्याचे फायदे. प्रवाही का आहे की शहरांमध्ये आता जातीचं प्रमाण कमी झाले, जातीवाद कमी झालेला आहे, इंटरकास्ट मॅरेजेस पण वाढलेले आहेत वगैरे. सो प्रवाही पण आहे बऱ्याच प्रमाणात आणि स्थिर पण आहे. समाजात विरोध थोड्या बऱ्या प्रमाणात. सो तेच की इंडियामध्ये ती दोन्ही आहे, स्टॅटिक पण आहे आणि डायनॅमिकली चेंज पण होत आहे. त्यात पॉलिटिकली पण कास्ट महत्वाची झालेली आहे राजकारणात, त्याच्यामुळे राजकीय नेते जे कास्टचा वापर करतात त्याच्यामुळे पण ती स्थिर पण आहे. सो काही गोष्टी तिला टिकून ठेवू नयेत आणि काही गोष्टी ती वीक होती. अर्बनायझेशन जे बाबासाहेब म्हणलेले, शहरीकरणामुळे जे अॅन्युलेशन ऑफ कास्ट, जातींचं जे निर्मूलन होईल वगैरे.
देन भारतामधील, आणि का बोललेले बाबासाहेब की जातींमुळं शहरीकरणामुळे जातींचं निर्मूलन होईल, कोर आर्ग्युमेंट त्यांची काय होती? शहराकडे चला ठीक आहे, पण शहरीकरणामुळे जाती व्यवस्थेवर काय परिणाम? की तुमची जी नागरी कॉर्पोरेट कल्चर येतं शहरामध्ये, नवीन कॉर्पोरेट इंडस्ट्रियल कल्चर जे आलेलं आहे, इंडस्ट्रियल सिस्टीम, ह्याच्यामध्ये तुमची ओळख ही जातीने नाही होत, तुमची ओळख होते तुमच्या कौशल्याने, स्किल्सनी, तुम्ही काय करू शकता. ओके, सो तुम्ही क्लास जात बघून लावायला आला का ह्याला शिकवायला येतं का नाही बघून आला, बेसिक पॉईंट असा आहे. मग भले एखादा तुमच्या जातीचा आहे, लय आवडीचा आहे, पण त्याच्या नादी लागून पैसे भरून पेपरच नाही निघला, भाई जिंदगीभर वांदे व्हायचे. मला ज्ञान पाहिजे, मी पैसे देतोय. इकॉनॉमिक्स मध्ये कॅपिटलिझम, भांडवलदार, याच्यात एकच रिलेशन काम करतं, एक्सचेंज, प्रोडक्ट व्हॅल्यू. मी पैसे दिले, मला ज्ञान आलं का नाही, बाकीची गोष्टी आय डोंट केअर. सो बेसिकली भारतातील नगरांमध्ये शहरीकरणामुळे हे झालं. देन भारतातील महानगरांमध्ये शहरीकरणामुळे गरीब वर्गाचा अधिक उपेक्षितपणा आणि विलगीकरण वाढत आहे का? तो शहरामध्ये त्यांचं म्हणणं काय, शहरीकरणामुळे गरीब वर्गाचा उपेक्षितपणा वाढला आहे का, विलगीकरण म्हणजे काय? आता हे उलट आहे, आता शहराच्या अगेन्स्ट आर्ग्युमेंट आहे. तुम्ही गावाकडे बघितलं ना, सगळ्यांची आपली घरं असतात, जमिनी असतात, एखादी श्रीमंताचं लय घर असेल, मोठा बंगला, एखाद्याचं शेजारी गरीबाचं घर असेल, काय फरक नसतो. पण पुण्यामध्ये एरियाच श्रीमंत गरीब व्हायचा आहे. कोरेगाव पार्क, तिथं किती इच्छा असेल तुम्ही काही घेऊ शकत नाही. एखादी सोसायटी आहे, 3-3 कोटीचे फ्लॅट आहेत, त्या फ्लॅट तिथं जो विकत घेतो तो सगळा कोण आहे? श्रीमंत ग्रुप. सो शहरीकरणामुळे हे की गरीब वर्ग, मग असे काही एरिया की जिथं गरीबच पॉप्युलेशन, धारावी मुंबईमध्ये. ओके, काय कुठं बॅक साईडला किंवा हे परवतीचा पायथा, ओके, असे जे एरिया बनतात आणि ह्याच्यामुळे विलगीकरण होत आहे, हा प्रश्न आहे. उदारीकृत अर्थव्यवस्थेनंतरच्या काळाने जातीय ओळख व सांप्रदायिकतेवर कोणते परिणाम घडवले आहेत? की ग्लोबलायझेशन झालं, एलपीजी रिफॉर्म, ह्याच्यामुळं तुमच्या जातीय ओळख, कास्ट आयडेंटिटी आणि सांप्रदायिकता, आताच मी जे सांगितलं ना तेच उत्तर लिहिलंय. नवीन भांडवलदारी लोकशाहीमध्ये अर्थकारणामध्ये एकच गोष्ट मॅटर करते, तुला शिकवता येतंय का, तुला सॉफ्टवेअर बनवता येतात का, ओके, आणि त्या ह्याच्यामध्ये तुमची जातीय ओळख ऑटोमॅटिकली कमी होत आहे. कम्युनलिझम पण सांप्रदायिकता, वेगळ्या जाती धर्माची लोक एकत्र येऊन काम करणार, इंटरकास्ट मॅरेजेस वगैरे वाढणार वगैरे, आणि ह्याचं जातीयवाद वगैरे थोडा कमी जो झाला. आणि जातीयवाद होण्यामागं धर्मांधता सगळ्यात महत्वाचा एक फॅक्टर असतो. जॉब्स, शिक्षण म्हणजे काय? आता तुम्हाला इथे एमपीसी युपीसी करायची, एफआयआर झाली तर गेले हवेत एमपीसी युपीसी. उद्या कुठला धार्मिक दंगे झाले, जातीय दंगे झाले, तरी तुम्ही जाणार नाही रस्त्यावर, कशाला एफआयआर करून घे माझ्यावर, यांच्या नादात. अशिक्षित वर्ग असेल किंवा गरीब, पटन हातात चाललेले, एस्पेशली मुस्लिम समाजामध्ये हा इश्यू आहे. मॅक्झिमम लोक शिक्षण नाही, आयटी सॉफ्टवेअर असल्या जॉबमध्ये कमी प्रमाण, सच्चार कमिटीचा जो रिपोर्ट होता, ऑटोमॅटिकली याचा परिणाम काय आहे की तुम्ही मग शिक्षण नसेल, एफआयआर झाली बिली, कुठली माझी नोकरी जाते, एमपीसी थोडी द्यायची मला, युपीएससी थोडी द्यायची. गरीब घटकांमध्ये धर्मांधता, दंगली वगैरे घडवणं लय इझी असतं. मुंबईमध्ये बघा किती जाती धर्माची कसलं कॉम्प्लेक्स सोसायटी आहे, सगळ्यात ह्याचा एक मिळेल माणूस. भारतातल्या प्रत्येक जाती धर्माचा आणि राज्यातला एक तरी माणूस मुंबईमध्ये मिळणारच आहे. का दंगली होत नाही तिथं? एवढे लखनौ, पटना, युपी, बिहारमध्ये काय एवढा धर्मांधता चालू आहे? गरिबी. एलपीजी रिफॉर्ममुळे काय हटलं? गरिबी हटली, नोकऱ्या जास्त निर्माण झाल्या, ऑटोमॅटिकली जातीवाद, धर्मांधता कमी. जर एवढ्या नोकऱ्या नसत्या ना आता, आणि रिझर्वेशनचं पॉलिटिक्स चालू आहे, इतके मारामाऱ्या झाल्या असतं ना रिझर्वेशनच्या कमी जादा करण्यावरून. पण आता कितीतरी वर्ग हा सरकारी नोकऱ्यांच्या मागे जातच नाहीये, प्रायव्हेट जॉबमध्ये जातोय. ओके, त्याच्यामुळे जे धर्मांधता कमी होते. आता हे 2022चे काय प्रश्न बघा, हे परत रिपीट येणार नाहीत. हे त्या टाइमचे प्रश्न होते की वर्क फ्रॉम होम या कामकाज पद्धतीचा कौटुंबिक नातेसंबंधावर कोणता परिणाम झाला, त्याचे मूल्यांकन करावे. ओके, सो तेव्हा वर्क फ्रॉम होम चालू होतं 22 मध्ये. आता भारत जरी जॉब परत चालू झालते, अजून पण वर्क फ्रॉम होमच चालू आहे. भारतातील आदिवासी समाजात मोठी आंतरविविधता असूनही कोणत्या संदर्भात त्यांना एकसमान श्रेणीत विचारले जावे. की बऱ्याच आदिवासी जाती आहेत भारतात, जमाती आहेत, ऍक्च्युली जाती नाही म्हणताना,
ट्राईब्स, शेड्यूल कास्ट, कास्ट येतं जात, ओके, अनुसूचित जमाती भारतात खूप आहेत. तर त्यांचं म्हणणं काय, ह्यांच्यात पूर्ण वेगळे आहे. तर भिलन, गोंड, गारो, खासी, जयंतिया, महादेव कोळी आणि हे सगळे वेगवेगळे, पूर्ण कल्चर वेगळं, सगळं वेगळं. पण यांच्यामध्ये एवढी आदिवासी समाजात मोठी आंतरविविधता असून काही गोष्टीबाबत ते एक समान आहेत. मग अशा कुठल्या गोष्टी त्या आदिवासी समाजात की सगळ्यांच्यात एक समान आहेत? त्यांच्या गोष्टी, कुठली परंपरा? तेच म्हणायचं, त्यांच्यात खूप विविधता आहे, मग कुठली परंपरा सेम आहे? मॅक्झिमम आदिवासी समाज निसर्ग पूजा करतो. मॅक्झिमम आदिवासी समाज जंगलात राहणार आहे. मॅक्झिमम हे समाज शिक्षण कमी आहे. मॅक्झिमम हे जमाती IT वगैरे अशा हायटेक एज्युकेशन नोकऱ्यांमध्ये नाहीत. मॅक्झिमम जमातीतील लोक शेती पण प्रधान नाहीत, उपजीविका जंगलावर जास्त डिपेंडेंट आहेत. मॅक्झिमम सगळ्या जमाती दुर्गम भागात लोकेटेड आहेत, त्यामुळे सरकारच्या स्कीम्स ऍक्सेस पासून विलिप्त आहेत. हे सगळे पॉईंट लिहिचे, कुठले कॉमन फॅक्टर त्यांच्यात दिसून येतात. देन भारतीय समाजात पंथ या संकल्पनेने जात, प्रदेश आणि धर्म यांच्या तुलनेत कोणते महत्व आहे? विश्लेषण करा. सो त्यांचं काय म्हणे, भारतीय समाजात पंथ या संकल्पनेचे जात, प्रदेश आणि धर्म याच्या तुलनेत कोणते महत्व आहे? सो पंथ खूप डॉमिनेंट आहे बरं का, जात संप्रदाय भारतात आपण त्याच्यावर तेवढा फोकस झाला नाही, असं त्या प्रश्नाचा कॉन्टेक्स्ट आहे. आपला वारकरी काय आहे? संप्रदाय, पंथ आहे तो. महानुभव पंथ, हे अलवार नायनार म्हणजे शिवभक्त, हे जे लिंगायत समाज जो आहे ना, ती जात नंतर बनली, तो पंथ होता, शैव पंथ. ओके, परत आपले नागा साधू, नाथ संप्रदाय, एवढी मोठी ती त्यांची हे होती नागा साधूंची, काय म्हणतात आपलं कुंभमेळा वगैरे. सो एवढा मोठा घटक आहे कम्पेअर टू जात, प्रदेश आणि धर्म. ओके, देन सहनशीलता, आत्मसातीकरण आणि बहुवाद हे भारतीय धर्मनिरपेक्षतेचे मूलभूत आधार आहेत का? न्याय द्या किंवा जस्टिफाय करा. आता थोडा टेक्निकल प्रश्न आहे, ते तुम्हाला लवकर कळणार नाही आता. देन आता हा बघा सेकंड वाला, भारतीय महिलांच्या सबलीकरणात गिग इकॉनॉमीची भूमिका काय आहे? विवेचन करा. सो गिग इकॉनॉमी काय आहे? आणि भारतातील मोठ्या शहरांमध्ये माहिती तंत्रज्ञान उद्योगांच्या विकासामुळे कोणत्या सामाजिक आर्थिक बदलांना सुरुवात झाली? ओके, सो माहिती तंत्रज्ञान आल्यामुळं व उद्योगांच्या विकासांमुळे कोणत्या सामाजिक आर्थिक बदलांना, म्हणजे मोठे IT सेक्टर्स वगैरे आल्यामुळं नवीन लोक जॉब वगैरे करायला लागली, ह्याच्यामुळं ऑनलाईन बिझनेस वाढले. छोट्या छोट्या गिग इकॉनॉमी वाढल्या ना, झोमॅटो, स्विगी, टुरिझम, लोक पैसाला लोक फिरायला जायला लागले, मूवीज बघायला लागले, मोबाईल फोन वगैरे घ्यायला लागले. बाकी समाजात जे काय बदल झाले. सो बेसिक ट्रेंड. आणि हे पण आहे ना, भारतामध्ये महिलांच्या सबलीकरणात गिग इकॉनॉमीची भूमिका काय आहे? जस्ट तुम्हाला हिंट द्यायला, प्रश्नाचा क्रक्स काय आहे? मी मगाशी जो प्रश्न विचारला तुम्हाला की तुमची आई डिवोर्स का नाही घेणार, समाजापेक्षा जगू कशी, शिक्षण ना नोकरी, कळलं? सो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला इन्कम पाहिजे, स्वतःचा सोर्स ऑफ इन्कम, पैसा. आणि तुमच्याकडे जर आर्थिक स्वातंत्र्य असेल ना, सामाजिक स्वातंत्र्य ऑटोमॅटिक येतं. नुसतेच कायदे बनवले तुम्ही लोकांसाठी, गोरगरिबांसाठी, अरे पैसाच नाहीये, वकील कुठनं घेतो? एखादा श्रीमंत असू द्या, वकील आहे ना 10 वकील गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट लावेल, सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल केस लढवत. पण एखादा गरीब आहे, पोरगी बिरगी किडनॅप झाली, एक दिवस कामावर नाही गेला तर दिवसाचा पगार गेला, कुठं पोलीस स्टेशनमध्ये येऊन भांडत बसणार आहे किंवा वकील घेऊन केस करत बसणार आहे. त्यामुळे कुठलाही सामाजिक न्याय करायचा असेल ना, सगळ्यात महत्वाची गोष्ट असतो आर्थिक न्याय. एकदा तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला ना, डिगबर वकील करा केस वगैरे, तुम्ही रिस्क फाईट करू शकता सिस्टीमशी. आणि गिग इकॉनॉमी जे आहे ना, ज्यांनी सगळ्यात पहिलं काम केलं, घरात बसून महिलांना इन्कम आले. आणि महिलांचं सशक्तीकरण खूप महत्वाचा रोल आहे गिग इकॉनॉमीचा. आणि महिलांना काय असतं, घराची जबाबदारी, टाइमवर जॉब पाहिजे, सिक्युरिटी, लहान बाळ आहेत, बाहेर जाऊ शकत नाही. बऱ्याच महिला घरात बसून तिथल्या तिथं काम करू शकतात. ओके, 3-4 तास वेळ मिळतोय तेवढा काम करा. आणि त्यामुळे गिग इकॉनॉमीचा जो परिणाम आहे महिलांच्या सबलीकरणामध्ये. स्वतः असे बरेच प्रश्न आहेत. हे आता जेव्हा आपला ऍक्च्युअल लेक्चर चालू होतील ना, बाकी सगळे मी प्रश्न घेईन, ही वाटली PPT पाठवून देईन दर वर्षाचे. आता हे एंड पर्यंत लेडी बरे डिस्कस केले तरी. सो ही जस्ट आयडिया द्यायला, सिलेबस कसा होता, काय होतं. आणि नंतर जेव्हा आपण डिस्कस करू तेव्हा मी तुम्हाला
त्याच्यानंतर डिटेलमध्ये सगळेच प्रश्न राहिले पण डिस्कस करेन पहिल्या दिवशी. मग ह्या अनुषंगाने ह्यातले काही प्रश्न रिपीट होतील, पण माझं प्रिडिक्शन नुसार मी डेली न्यूजपेपर वाचल्यावर जेव्हा न्यूज वाचतो मग मला वाटतं अरे हा भारतीय समाजावर असा प्रश्न बनवू शकतो, असे प्रश्न मी आधी डिस्कस करतो. म्हणजे तुम्हाला पुढे शिकवताना कळलं पाहिजे अरे सरांनी सांगितलेला असा प्रश्न येईल. ओके, मग तो आधीच तुम्हाला प्रश्न फक्त सांगून ठेवणार, अर्थ त्याचा, आणि तसा जसं तो डेटा वाचायचा. आणि नंतर तुम्ही जेव्हा पेपर काय वाचलं तुम्हाला कळत जातं अरे असा प्रश्न सांगितलेला, मग ही जी न्यूज मी वाचतोय ती मी त्या प्रश्नात उत्तर लिहिताना वापरू शकते. कळलं? आणि नंतर मग पूर्ण टॉपिकच. सो 60-70 तास आपला हाच टॉपिक चालेल, भारतीय समाज. सो इथपर्यंत काय डाऊट?